मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग नगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे। पुण्यात मोठ्या व नामांकित कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, मात्र गुंतवणूकदारांवर आमच्याच माणसांना काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्या दरानच काम करा असा दबाव टाकला जातोय। ही दबावाची मानसिकता जर थांबवली नाही तर पुण्याचा विकास साध्य होणं अशक्य आहे। उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवानं सर्वात मोठा अडथळा आहे असं वक्तव्य केलंय। यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पवार म्हणालेत की पुण्यातून अनेक कंपन्या जात आहेत, तळेगाव, चाकण या परिसरातील आणि कंपन्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असं म्हणत असतील तर तुम्ही काम काय करत आहात असा प्रश्न निर्माण होतो। पुण्यातील MIDC मध्ये दादांची दादागिरी आहे का, अजितदादांच्या पक्षाची दादागिरी आहे की भाजपची की एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी आहे, हे एकदा स्पष्ट झालंच पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी कोण दादागिरी करतंय याची नावं लवकरात लवकर जाहीर करावी असं त्यांनी म्हटलंय।